700-800 वर्षांची परंपरा, ज्ञानोबा तुकोबांचा वारसा आणि जाती धर्माच्या भिंती तोडणारी समतेची चळवळ अशा या वारकरी संप्रदायात प्रतिगाम्यांची घुसखोरीचा आरोप केला जातोय। आरोप करणारे दुसरे तिसरे कोणी नसून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाबाबत अत्यंत गंभीर असं विधान केलंय। त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे आणि खळबळही उडाली आहे। त्यांच्या या विधानामुळे वारकरी संप्रदायात आणि राजकीय वर्तुळात मोठे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे शरद पवार नेमकं काय म्हणालेत आणि राजकीय निरीक्षक त्यांच्या या विधानाचा अर्थ काय लावतायत, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। चला तर विषयाला लगेचच सुरुवात करूयात। शरद पवार नेमकं काय म्हणालेत ते जाणून घेऊयात। तर 11 एप्रिल 2026 म्हणजे आज नवी दिल्लीत ऑल इंडिया कॉन्फरन्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विमेन ऑफिसर्स च्या साहित्य संमेलनासाठी सौदामिनी नावाच्या स्मरणिकेत शरद पवार यांनी एक लेख लिहिला आणि याच लेखात त्यांनी वारकरी संप्रदायावर मोठा गंभीर आरोप केला। शरद पवारांनी वारकरी संप्रदायातील कीर्तनकार आणि प्रवचनकारांच्या मांडणीवर बोट ठेवताना म्हटलंय की संप्रदायातील 60% लोक सध्या धर्मांध शक्तींना बळ मिळेल अशा पद्धतीची मांडणी करतात। या उलट केवळ 40% लोकच असे दिसत आहेत की जे कीर्तन आणि प्रवचनातून पुरोगामी आणि समतेची भूमिका मांडतायत। समाजाला दिशा देणाऱ्या या चळवळीत झालेली ही घुसखोरी चिंतेची बाब आहे। एवढंच नाही तर पुढे त्यांनी असंही लिहिलंय की आम्ही अशा धर्मांध शक्तींना बळ देणाऱ्या लोकांची यादी तयार करायला सुरुवात केली आहे। तसेच शरद पवारांनी महिलांबाबत खंत व्यक्त करत लिहिलंय की दुर्दैवाने या प्रबोधनाच्या मार्गावर कुठे महिला दिसत नाहीयेत आणि प्रतिगामी विचार मांडणाऱ्या महिला कीर्तनकारांची संख्या मात्र वाढताना दिसते। त्यामुळे हे वक्तव्य फक्त एखादी टिप्पणी नाहीये तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कारवाईची तयारी असल्याचं स्पष्ट संकेत आहेत। पण आता प्रश्न असा आहे की शरद पवार असं का म्हणालेत आणि त्याची पार्श्वभूमी काय? तर काही राजकीय विश्लेषकांच्या मते शरद पवार हे पुरोगामी विचारांचे आहेत। त्यातल्या त्यात पुरोगामी विचारांमध्ये शरद पवार हे काही नास्तिक नाहीयेत। तेही देवपूजा करतात, देवाला जातात वगैरे सगळं, पण तरीही श्रद्धा ठीक आहे, पण अंधश्रद्धेला खतपाणी न घालणारी अशी शरद पवारांची पुरोगामी विचारसरणी राहिली आहे। तुम्हाला आठवत असेल जेव्हा राज्यात शरद पवारांचं सरकार होतं त्या काळात वारकऱ्यांची जेव्हा वारी निघते त्या वारीच्या प्रस्थानाच्या वेळी शरद पवार हे आदल्या वेळेला आळंदीच्या देवळात जातात, देहूच्या देवळात जातात, तिथल्या सगळं डागडुगीचं काम ते बघतात। म्हणजे ते स्वतः जातीनं या सर्व गोष्टी ते सरकारमध्ये असताना करत होते। तर अशा पद्धतीचं हे चित्र असताना त्यात वारकरी संप्रदाय अतिशय शांत वृत्तीचा आणि वारकरी संप्रदायाने आजवर कधीच राजकारणात आपलं मतप्रदर्शन केलेलं नाहीये किंवा वारकरी संप्रदाय समाजाला उद्बोधन करणारा आणि दिशा देणारा समाज अशा पद्धतीने वारकरी संप्रदायाकडे आजवर बघितलं गेलंय। पण सध्याच्या काळामध्ये वारकरी संप्रदायामध्ये सध्याचा काळ म्हणजे अगदीच 2014 पासून जेव्हा भाजपचं सरकार आलं तेव्हा या वारकरी मंडळींमध्ये उजव्या विचारसरणीच्या लोकांच्या अनेक घुसखोऱ्या झाल्या। त्यामुळे सध्या कीर्तनकारांच्या तोंडी आपल्याला भाजप अथवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा किंवा हिंदुत्वाचा गजर होताना आपल्याला बघायला मिळतोय। पुढे राजकीय निरीक्षकांचं असं मत आहे की आजवर वारकरी संप्रदायाने कधीही हिंदुत्वाचा गजर केलेला नाहीये आणि अशा अर्थाने शरद पवारांना असं म्हणायचंय की वारकरी संप्रदायामध्ये जी एक शांततेची, सर्व धर्म समभावाची जी एक भावना ही रुजलेली होती, कारण संतांमध्ये सुद्धा जरी आपण पाहिलं तर तुकाराम महाराजांची पालखी असो किंवा ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असो, ती जेव्हा निघते तेव्हा ती मध्येच दर्ग्याला भेट देते, दर्ग्यापाशी जाऊन ती पालखी थांबते, मग पुढे प्रस्थान करते। त्यामुळे संतांनी सुद्धा कुठे जातीभेद किंवा धर्मभेद केलेला नाहीये। म्हणजे उलट संत असं म्हणतात की भेदाभेद अमंगळ, म्हणजे जर भेद केला तर ते वाईट आहे। आणि अशा वारकरी संप्रदायामध्ये जेव्हा हिंदुत्ववादी विचारसरणीचे लोक घुसखोरी करतात आणि वारकरी संप्रदाय बदनाम करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय, अशा पद्धतीची ही सगळी टीका शरद पवारांनी त्यांच्या त्या लेखातून व्यक्त केली आहे।
बरं, दुसरीकडे भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर देत म्हटलंय की हिंदू धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा कायम द्वेष करणाऱ्या मौलाना शरद पवारांना आता वारकरी संप्रदाय धर्मांध वाटू लागलाय. जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी घालून त्या लोकांसोबत इफ्तार पार्ट्या जोडतात ते तुम्हाला धर्मांध वाटत नाही, पण रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोबांचा गजर करत सामाजिक समता जोपासणारा आमचा संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटायला लागलेला आहे. तुम्ही आयुष्यभर वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी कारस्थान केलीत. आता 40 ते 50 लोकांची टोळी त्यासाठी तयार केलेली आहे. पण लक्षात ठेवा, हा तुषार भोसले जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुमचे षडयंत्र मी शिजू देणार नाही, अशी घणाघाती टीका त्यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे. शेवटी काय तर शरद पवारांनी केलेल्या या मोठ्या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात आणि वारकरी संप्रदायात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या प्रकरणाचे मोठे पडसाद उमटणार अशीही शक्यता वर्तवली जाते. दरम्यान तुम्ही शरद पवारांच्या या विधानाकडे कसं पाहताय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.